जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून मी होणार ठाण्याचा टॉपर हा कार्यक्रम ठाणे शहरातील 10वी-12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी संपन्न झाला। कारकरवाडी येथील महाजन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। जनसेवक आमदार संजय केळकर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर सुभाष काळे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, महाराष्ट्र कोचिंग क्लास संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, रवींद्र प्रजापती, शैलेश सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट करिअरचं मार्गदर्शन केलं। तसेच भाजप चिटणीस संतोष साळुंके, महेश विनरकर, रमेश सांगळे यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य मिळाले। या कार्यक्रमाचे 3रं वर्ष होतं। विद्यार्थी, शाळा, कॉलेज, शिक्षक यांचा देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। ठाणे शहरातील अनेक शाळा, कॉलेज यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सुद्धा होतं। शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। सर्वांनी केळकर साहेबांचे विशेष आभार मानले, अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक पंढरीनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। ठाणे शहरातील 10वीच्या टॉपरचा मान यंदा आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळेने पटकावलाय, तर 12वी सायन्स टॉपरचा मान एमएच विद्यालय जेविता चक्रवर्तीने हिने पटकावला आहे। कॉमर्समधून पोद्दार कॉलेजचा सोहम कीर हा टॉप ठरला आहे। एकूण 31 विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे। कोण होणार ठाण्याचा टॉपर हा उपक्रम गेली 3 वर्ष आम्ही राबवतोय। या शहरामध्ये अनेक हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये देखील एक स्पर्धा व्हायला पाहिजे। प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी या टॉप 20मध्ये येईन आणि त्यांना मोठा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो। मला वाटतं या शहरामध्ये अनेक जे शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवतो त्याच्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की सराव परीक्षेला देखील हजारो विद्यार्थी सहभागी होतात। त्यावेळेलाच त्यांना हा उपक्रमाची माहिती दिली जाते निरनिराळ्या शाळेमध्ये जाऊन, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही एक प्रकारची स्पर्धा पण असते आणि त्या स्पर्धेला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज या शहरामध्ये 100% मिळवणारे विद्यार्थी आहे, 99%, 98%, आणि त्याच्यामुळे त्यांना शेवटी या शहराचे ही विद्यार्थी भविष्य आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं आणि शाळा आणि महाविद्यालयांना देखील चांगल्या कामगिरीबद्दल ह्या अशा प्रकारच्या या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे या विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या पद्धतीने एक प्रोत्साहन मिळत असतं। मी होणार ठाण्याचा टॉपर गेले 3 वर्ष माननीय आमदार जनसेवक श्री संजयजी केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्थेच्या वतीने आम्ही आयोजित करतोय। ठाण्यातल्या ऑलमोस्ट सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि एक प्रचंड रिस्पॉन्स प्रतिसाद या सर्व परीक्षा आमच्या मी होणार ठाण्याचे टॉपर या स्पर्धेला मिळतो। एक 4 महिने आधीच आम्ही प्रत्येक शाळेमधून मी होणार टॉपर याचे आम्ही फॉर्म भरून घेतो। फॉर्म भरून घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतं की त्याला मी अभ्यास का करायचा किंवा कशासाठी करायचा, की जेणेकरून त्यांना एक प्रेरणा मिळते आणि विद्यार्थीसुद्धा प्रोत्साहन मिळाल्यामुळे जोरजोरात अभ्यासाला तयारी लागतात। आणि गेली 3 वर्ष ठाण्यामध्ये जे टॉपर विद्यार्थी येतात त्या टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्था आयोजित करते। विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिवाय आम्ही कॉलेज जे काय आहेत, शाळा आहेत, ते पण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात, तर त्यांचासुद्धा सत्कार संस्थेच्या वतीने केला जातो। गेली 13 वर्ष केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सराव परीक्षेचा सुद्धा आम्ही करतो। त्यामध्ये सुद्धा 12वी कॉमर्स सायन्सचे जे विद्यार्थी आहेत, शेकडो हजारो विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या सराव परीक्षेचा लाभ घेतलेला आहे। आणि केळकर साहेबांच्या मनातील हा एक नवीन उपक्रम होता, कारण साधारणतः 94-95 नंतर मेरिट लिस्ट बंद झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठ्या लेवलला सत्कार कोण करत नव्हतं, म्हणून केळकर साहेबांनी मग हा गुणगौरव सोहळा सुरू केला। ठाणे शहराचे आपले दुसरे लाडके आमदार निरंजन डावखरे साहेब यांचंसुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळतो, त्यांचंसुद्धा मार्गदर्शन असतो आणि दोन्ही आमदारांमुळे प्रेरणा संस्था अगदी बिनधास्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन करू शकते। केळकर साहेब टोटल सगळं जे काही या कार्यक्रमाला सहकार्य लागतं ते केळकर साहेबांच्या पुढाकाराने ही आमची संस्था शैक्षणिक जे काही उपक्रम आहेत ते सगळे छानपैकी
आम्ही दरवर्षी करतो आणि असंच इथून पुढे या दोन्ही आमदारांचं सहकार्य आमच्या संस्थेला लाभेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.